सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। कोकण पदवीधर मतदारसंघ मुरबाड तालुक्यामध्ये 80% मतदान झाले असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विजयी करण्यासाठी आमदार किसन कथोरे व माजी आमदार गोटीराम पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ठाणे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आपली सर्व कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली होती। त्यामुळे त्यांनी उभारलेल्या कार्यालयात असंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते। त्यामुळे काल मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर मिळून एकूण मतदान 4853 इतके होते। त्यापैकी 3987 मतदान झाले। या निवडणुकीच्या मतदानासाठी मुरबाड तालुका आणि मुरबाड शहरातील महायुतीतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले व सहकार्य केले। त्यामध्ये भाजपा ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोसले, शिवसेना मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार, माजी सभापती स्वराताई चौधरी, पंचायत समिती माजी सदस्य अनिल घरत, मुरबाडचे नगराध्यक्ष मुकेश विशे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील घागर, सुरेश बांगर, पंचायत दीपक घाटेघरे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, किसन कथोरे, माजी उपनगराध्यक्ष नारायण गोधडे, नगरसेवक नितीन तेलवणे, शिवसेना नेते रामभाऊ दळवी, RPI मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, शहर अध्यक्ष कैलास देसले, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष मनीष हिंदूराव, माजी सरपंच दिलीप शेळके, मनोज देसले, भाजपा युवा नेते नरेश मोरे, उमेश बांगर, प्रथमेश जाधव आदी महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मुरबाड तालुका प्रतिनिधी विलास जाधव।